आता लोणावळ्यामध्ये सिमेंट कंटेनर बंद पडल्यामुळे एक्सप्रेस वेवरची कोंडी ही झालेली आहे। 32 तासांची कोंडी संपते तोच आणखी एक कंटेनर आता एक्सप्रेस वेवरती बंद पडलाय। एक्सप्रेस वेवरील वाहतूक ही यामुळे पुन्हा एकदा मंदावलेली आहे। तर बंद पडलेला कंटेनर हा बाजूला घेण्याचं काम हे तातडीने आता सुरू झालेलं आहे। मात्र याचा परिणाम दिसून येतोय, ही वाहतूक पुन्हा एकदा मंदावलेली आहे आणि तीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सिमेंटचा कंटेनर हा एक्सप्रेस वेवरती बंद पडलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा काहीशी वाहतूक कोंडीची समस्या ही निर्माण झालेली आहे। आणि याच संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला। नाझीम, काल जे चित्र पाहिलेलं होतं त्याचीच पुन्हा एकदा अनुभूती येते। खरं तर गॅसचा टँकर जो आहे तो बाजूला घेण्यात यश आलं। 32 तासानंतर मुंबईकडची वाहतूक सुरू झाली, परंतु आज पहाटे पुन्हा एकदा एक सिमेंटचा कंटेनर जो आहे तो मळवली या ठिकाणी बंद पडलेला आहे। तो मधोमधच बंद पडल्यामुळे वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे। काही किलोमीटर वाहनांच्या रांगा पुन्हा एकदा लागल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। आता वाहतूक पोलीस जे आहेत तो हा कंटेनर तातडीनं बाजूला घेण्याच्या अनुषंगाने पावलं या ठिकाणी उचलत आहे। पुढच्या काही वेळामध्ये ही वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास महामार्ग पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। परंतु जुना पुणे मुंबई महामार्ग जो आहे, जो काल 25 किलोमीटरपर्यंत त्याच्या वाहनांच्या रांगा होत्या, तो मार्ग व्यवस्थितरित्या खुला आहे। त्यामुळे पोलिसांनी असं आवाहन केलेलं आहे की तुर्तास तरी जुन्या पुणे मुंबई महामार्गानं सर्वांनी वाहतूक करावी। ठीक आहे, अपडेट जाणून घेऊ तुर्तास। धन्यवाद नाझीम या माहितीबद्दल।